जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आल्या होत्या। तसेच सरपंच ग्रामसेवक बंद अंगणवाडीचे कुलूप तोडण्याचे आदेश दिले होते। मात्र जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यापूर्वी आता कामावर रुजू झाल्या अशी माहिती जिल्हा परिषदेच्या बाल विभागाच्या वतीने देण्यात आली। सध्या अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाबद्दल सध्या काय परिस्थिती आहे, किती महिला अंगणवाडी सेविका रुजू झालेल्या आहेत आणि काय आकडेवारी आहे? नमस्कार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण अंगणवाड्या 3224 आहे। तर या ज्या अंगणवाड्या आहेत त्या संप काळामध्ये सुद्धा सेविका सगळ्या संपावर गेलेल्या होत्या, परंतु काही सेविकांनी आम्हाला आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि अंगणवाडीतल्या आपल्या येणाऱ्या बालकांना आहार आणि आरोग्य सेवा पुरवण्याचं काम केलेलं आहे। सध्या संप संपलेला आहे 53 दिवसाचा आणि सगळ्या सेविका अंगणवाडीमध्ये हजर आहेत। आपल्या दैनंदिन ज्या सेवा आहेत, संदर्भ सेवा आहेत, त्या सर्व मुलांना दिल्या जात आहेत। अनेक कुपोषित बालकांची संख्या किती आहे, काय एक परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये? कुपोषित बालकांची संख्या सध्या फार कमी आहे। त्यांना आम्ही VCDCची सेवा देत आहोत, त्याचबरोबर आहार मार्गदर्शन करत आहोत। पालकांचं पण मार्गदर्शन, पालकांना पण आहाराबाबतचं मार्गदर्शन देत आहोत। सध्या उन्हाचा तडका वाढताना दिसतोय, अनेक गर्भवती महिला आहेत, तर काय एक महिला आणि बाल विभागाकडून काय अंगणवाडी असेल किंवा काय त्यांना माहिती देण्यात येते किंवा कशा पद्धतीने त्यांची काळजी घेण्यात येते? आता वाढता उन्हाचा तडाखा आणि जो उन्हाळा आहे याबाबत योग्य ती काळजी स्वतःची आणि बालकांची कशी घ्यावी याबाबत सेविका आणि आरोग्य विभागाकडून आम्ही त्यांना रेग्युलर मार्गदर्शन करत आहोत। याबाबत जाणीव जागृतीचे आम्ही प्रयत्न करत आहोत की काय सेवा, काय काळजी घ्यावी उन्हाळ्याच्या दिवसात, स्वतःची पण, गरोदर महिलेची, स्तनदा मातेची, त्याचबरोबर बालकाची काय काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाची मदत घेऊन आम्ही योग्य ते मार्गदर्शन त्यांना करत आहोत।